शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी. नमस्कार, शिवा न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आता पाहूया आजच्या काही घडामोडी. कामगार मंत्री संतोष लाडसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निपाणीमध्ये भव्य रिक्षा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कर्नाटक राज्याचे कामगार मंत्री, मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय संतोष लाडसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रिक्षा वितरण सोहळा संपन्न झाला. शुक्रवार दिनांक 27/2/2026 रोजी सकाळी 10 वाजता निपाणी शहर मध्यवर्ती श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी हा रिक्षा वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जयराम हरगेकर, मराठा समाज अध्यक्ष व अविनाश नलवडे संकेश्वर, मराठा समाज अध्यक्ष या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माननीय जयराज हरगेकर यांच्या शुभ हस्ते रिक्षाचे पूजन, श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर फीत कापून उद्घाटन करण्यात आला. त्यानंतर रिक्षा लाभार्थ्यांना चावी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी भरपूर मान्यवर मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते. या रिक्षा वितरण सोहळ्याला लाभार्थ्यांना डाऊन पेमेंट म्हणून 40 करून देण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी भरपूर रिक्षा चालक, कार्यकर्ते, मान्यवर मंडळी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निपाणीतील प्रमुख मार्गावरून भव्य रिक्षा रॅली काढण्यात आली. माननीय जयराज हरगेकर यांनी या कार्यक्रमाच्या उद्देशून आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांना माहिती आहे की डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या मराठा समाजाचं एक मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये दादांनी बरंच काही ते विचार मांडून गेले होते आणि त्यांना बरंच काय समाजामध्ये कळतं आहे की समाजामध्ये काय उन्नती करायची होती, सगळी विचार सांगितले होते. त्याचाच एक प्रयत्न म्हणून आज आपण निपाणी शहरामध्ये 17 रिक्षांचे वाटप करायचे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून. हे फाउंडेशनचं काम जे होतं ते राजकारण सोडून ते सर्व समाजाला पकडून जे गरजू आहेत, ज्यांना खरोखर आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हे फाउंडेशन तयार केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्या माध्यमातून आज जे वाटप होत आहे तर त्याच्यासाठी गजानन काकांनी बरेचसे प्रयत्न करून काकांची पूर्तता करून आणि ते 15 रिक्षांचे आज वाटप आहे त्याच्या आज कार्यक्रम गजानन काकांनी केल्यामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये सहकार्य म्हणजे मराठा समाज, निपाणी तालुका मराठा समाज जो आहे त्यांच्या पाठीशी राहिल्यामुळे दादांनी जेव्हा समाजाच्या प्रमुख लोकांना विचारून घेतले की असं असं करायचं, तर सगळ्यांनी म्हणजे की होकार दिला की आम्हाला काय हरकत नाही आहे आणि आपण हे करूया. त्याच्यामुळे हे आपल्याला रिक्षाचं वाटप होत आहे. आज तरी माझ्या हिशोबाने जरा प्रचार कमी पडला वाटतं आणि वेळ अभावी हा प्रचार कमी झाला. तरी अजून माझ्या हिशोबाने खरोखर जे रिक्षावाल्यांना जे मिळाले नसतील आणि जे इच्छुक असतील आणि खरोखर गरीब आहेत ते आपण समाजाच्या कम्युनिस्टच्या लोकांसमोर प्रस्ताव देऊ, एक तयार करून घ्या आपण सगळेजण आणि मग पुढच्या ह्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये एकच माझी विनंती आहे की जे खरोखर गरजू आहेत आणि मजकूर आहेत आणि आपण आज शाहू फुले आंबेडकरांच्या मार्गावर चालत असताना आपण सगळ्या समाजाला एक दोन सोबत आपण हे करू, जे दुसऱ्या समाजाचे पण असतील त्याला मराठा समाजाच्या वतीनं मग त्यांना पण प्रोत्साहन म्हणून आपण त्यांना पण त्याच्यामध्ये करून बहुजन समाजामध्ये जेवढे पण असतील त्या सगळ्यांना हे करू. आणि हे जे 11 आहेत ह्याच्यामध्ये पण बहुजन समाजामध्ये 3 रिक्षा आहेत आणि 8 रिक्षा मराठा समाजामध्ये. तर ह्याच्यामध्ये पण बहुजन समाजाची जी संस्कृती आहे आपण मराठा समाजाने जपलेली आहे आणि मी निपाणी तालुका मराठा समाजाला मी धन्यवाद म्हणतो, कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं होत आहे. कारण लाडसाहेबांना इथलं काय माहीत नाही आहे आणि लाडसाहेबांना इथं काय राजकीय काय उद्देश नाही आहे आणि त्यांना काय इथं राजकीय इंटरेस्ट अजिबात नाही आहे. फक्त त्यांना एकच इंटरेस्ट असेल तर तो आहे की मराठा समाज आपला जो आहे
तो आर्थिकदृष्टी आणि शैक्षणिक दृष्टी मागासलेला आहे, त्याला आपण कसं पुढे घेऊन येता येईल. तर त्याच्यासाठी आपल्या इथले तालुका लेवलचे जे नेते मंडळी आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी सहकार्य करून मी काय आपल्याला फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, पण तुमचे त्रास तुम्ही सांगू शकता. म्हणून आपण लोक एक कमिटी करून, जेव्हा आपण एक कमिटी करून तुम्ही सारखं त्याच्यावर फॉलोअप, जसं गजानन कापेंनी त्याच्यावर फॉलोअप करून घेतलं, तसं इतर जे समस्या आहेत, इतर जे आपल्या मागण्या आहेत, त्या आपण त्याच्यासोबत फॉलोअप करून घ्या. तुम्ही अशी विनंती करतो आणि मला इथे बोलायला संधी दिल्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. त्यानंतर पुन्हा हा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थित सर्वांचे अध्यक्ष गजानन खापे यांनी आभार व्यक्त केले. या रिक्षा वितरण सोहळ्याचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद वशर यांनी केले. यावेळी भरपूर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माननीय जयराम हलगेकर यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन प्रमोद हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच माननीय अविनाश नरवडे यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन प्रवीण जळके यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गजानन खापे यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. निपाणी शहरातील गरजू रिक्षा चालकांना भव्य रिक्षा वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साहात आनंदात पार पडला. शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा.